खरंच क्वालिटी लोकेशन आहे, खरंच म्हणजे खरंच असं वाटलं इथंच बसू काय, हेच लोकेशन तुम्हाला दाखवतो, हेच लोकेशन आहे ते म्हणून असं. कारण बघा की कसलं भारी वाटलं इथं, म्हणजे धुकं बिकं बघा आणि प्रॉपर इथनं धुकं दिसतात हे बघा. तर सपना विषय भावनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही एका अशा लोकेशनला चाललोय जे लोकेशन बनवण्यासाठी तुम्हाला सातारला जायची गरज नाही आहे. आता तुम्हाला काय असणार आहे की कुठल्या लोकेशनला चाललोय, तर आपण चाललोय आता मसाई पठारला. तर तिथे एक असलं क्वालिटी लोकेशन झाले की भावानं ते दाखवले तुम्ही इथे 100% येणार. आणि मी दोन्ही पण व्हिडिओ टाकणार आहे, मोठा पण युट्यूबवरती आणि इंस्टावरती पण. तर भावानं व्हिडिओ शेवट पण बघा. चला प्रॉपर तुम्हाला कसं काय काय ते सगळं दाखवणार आहे, म्हणजे जायचं कुठं आहे, परत किती वेळ लागणार आहे आणि कुठून कुठं पण जायचं दाखवणार आहे, परत शॉर्टकट रोड पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटवर बघा. चला तर जाता सगळ्यात पहिला आपलं एक काम करायचं ते म्हणजे गाडी हळू चालवायची आहे, लय फास्ट पळवायची नाही गाडी. तर ह्यो रोड पन्हाळा रोड आहे, म्हणजे पॅटीला प्रॉपर लोकेशन माहित आहे. तर इथनं बरोबर किती किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे मसाई पठार. तर सकाळ सकाळी जाता जाता असली भारी धुकं पडल्यात आणि असलं जायला भारी वाटले, वातावरण असं क्वालिटी झाले. तर बघू शकता तुम्हाला दाखवून, थांबा एकच मिनिट. तर तिकडे अशी प्रॉपर सगळी धुकं पडल्यात. तर समोर बघू शकता असला क्वालिटी विषय झालाय, म्हणजे प्रॉपर असं धुकं पडल्यात. आता तुम्हाला थांबूनच दाखवतो, म्हणजे असं तुम्हाला काय दिसणार आहे गाडीवर जाता आता, तुम्हाला प्रॉपर थांबून दाखवतो. तर बघू शकता तुम्ही कसा विषय झाला इथं. तर इथं असलं भारी विषय झालाय, म्हणजे प्रॉपर असं धुकं तेन खाली उतरल्यात. आणि आम्ही ज्या लोकेशनला चाललोय तिथं पण असं प्रॉपर धुकं ते नाहीतच खाली, ते मी तुम्हाला दाखवून राहता. तर आता जरा पण टाइम न घालवता डायरेक्ट जाऊया लोकेशन वरती, कारण हे सगळं मागचा व्ह्यू बघून असं वाटलंय की कधी एकदा त्या लोकेशन वरती पोहोचतोय. तर जाऊया डायरेक्ट लोकेशन वरती, कारण इथनं आता जराच राहिले. तर चला. तर इथं प्रॉपर कमानीवरती लोकेशन दिले. पन्हाळगड इथनं फक्त आहे 5 किलोमीटर आणि मसाई पठार इथनं फक्त 11 किलोमीटर. तर इथं जर आला तर तुम्ही 4-5 लोकेशन फिरू शकताय, म्हणजे अशी क्वालिटी लोकेशन आहेत जी की ह्याच वातावरणात यायचं, म्हणजे लय भारी वाटतं इथं आला की ह्याला वातावरणात. आता आम्ही करणार आहे नाश्ता सगळ्यात पहिला. इथे गेलो तर भैरवनाथ नाश्ता सेंटरमध्ये. तर सगळ्यात पहिला नाश्ता करूया आणि मग पुढचा विषय बघा. चला. तर सगळ्यात पहिला करणार आहे मी नाश्ता. तर मी घेतलोय उत्तापा आणि पॅटीने घेतल्यात. काय पॅटी घेतला ते? डोसा. तर आता पहिले हे खाणार आहे आणि मग हे खाणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे इथं पुढच्या प्रवासाला. तर चला त्याला टेस्ट बघायचं आणि एकदा आला की ते नाश्ता नक्की करा. शेवट. तर नाश्ता केला आहे आता गच्च मध्ये, मला काय अर्धच गेलं मी पॅटीला दिलं. तर आता पिणार आहे चहा क्वालिटीमध्ये. चहा प्यायची सवय आपल्याला नव्हती, पण पॅटीमुळे लागल्या सवय चहा प्यायची. गुड, सो गुड. इंग्लिश येत नाही जरा, मराठी येते आपल्याला, पण इंग्लिश बोल एकदा. इंग्लिश बोल. So it's a very good morning and in the morning अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. every time I cup of tea for freshness. तर ह्यो स्ट्रेट रोड जातोय पन्हाळ्यावरती आणि इकडं आपल्याला जायचं आहे मसाई पठारला. तर इथं आली की प्रॉपर असं गावाची वाईब त्या, म्हणजे पूर्ण असं मधलं रस्ता आणि साईडला अशी कौलारू घर आहेत सगळे. तर भारी वाटत यायचं इथं जायला. असं वाटतं की आपलं पण घरी इथं कुठं असावं. तर आम्ही चाललोय एका वेगळ्या लोकेशनला, पण आम्हाला हे असं काय काय निसर्ग बघून आहे ना, असं आम्ही तिथे 5-5 मिनिटाला थांबा लावले. तर इथलं एवढं भारी विषय पन्हाळ्या साईडला आला का नाही तुम्हाला असे भारी भारी इथलं लोकेशन बघायला मिळणार. तर झाडी ते असं क्वालिटी वाटायला इथं. हे बघा रस्ता पण एकदम सामसूम सगळा आहे आणि इकडनं गेला की मसाई पठार आहे आणि हे आपलं पन्हाळगड आहे. तर पन्हाळगडीवर पण तुम्ही येऊ शकताय. तर रोड बघा कसला बारका आहे, म्हणजे एवढासा रोड आहे आणि इथं जायला बघा कसलं भारी वाटतंय. डेंजर वाटायला खरंच क्वालिटी लोकेशन आहे, खरंच म्हणजे खरंच असं वाटलं इथंच बसू काय, हेच लोकेशन तुम्हाला दाखवतो, हेच लोकेशन आहे ते म्हणून असं. कारण बघा की कसलं भारी वाटलं इथं, म्हणजे धुकं बिकं बघा आणि प्रॉपर इथनं धुकं दिसतात. हे बघा कसलं भारी वाटलं इथं. हा तर इथं धुकं आल्यात, ही सगळी धुकं उतरल्यात खाली आणि ह्यो पन्हाळगड आहे.
तर इथनं एवढं भारी वाटायले, इथनं हलू वाटण झाले तरी पण हालायला लागणार आहे. चला हाल्या. तर बघू शकता इथं प्रॉपर मसाई पठाराची सगळी माहिती दिल्या, इन्फॉर्मेशन सगळी दिल्या इथं. तर हे बघूनच जावं वरती. पन्हाळगडाच्या पश्चिमेस सुमारे 8 किलोमीटर अंतरावर मसाई पठार आहे. सगळ्या माहिती दिल्या. पठाराचे एकूण क्षेत्र 913 एकर आहे असं सगळी माहिती दिल्या. तर हे पहिलाच तुम्हाला लागते जाता आता. तर बघू शकताय. चला तर इथनं आता पुढे जाऊया. आणि चष्मा आता काढला आता कारण जरा लोकेशनचं हे घेऊया. तर बघू शकता फुलं सगळे कसली क्वालिटी फुलं आहेत. म्हणजे 4-5 प्रकारची फुलं तर आहेत इथं. पाणी बिणी एकदम असं भारी वाटतंय. जर तुम्हाला फोटो सेशन आणि व्हिडिओ ते शूट करायचं असेल तर तुम्ही ते 1 नंबर करू शकताय. तुम्हाला प्री वेडिंग जर करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकताय. तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील तर येऊ शकताय. उभाटी लई पुढे जाऊ नका. आणि इथं आल्यावर काय हुल्लडबाजी करू नका तेवढं पॅटी सारखं. आणि इथनं पण व्ह्यू कसला खतरनाक दिसायला बघा, कसला खतरनाक दिसायलाय. तर इथनं दर्या आहे जराशी, म्हणून जरा असं लांब राहून असं निसर्गाचा आनंद घ्या. जेवढं निसर्ग बघायला चांगला आहे तेवढं धोक्याचा पण आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. कारण पेपरामध्ये तुम्ही न्यूज मध्ये ऐकत जाताय की धबधबा बघायला गेल्यावर 2 तरुणांचा बुडून चा मृत्यू, परत दरीमध्ये कोसळून 2 तरुणांचा मृत्यू असा विषय असतो. तरी जीवित हानी टाळा आणि निसर्गाचा आनंद घ्या. खरंच खूप क्वालिटी विषय आहे, खूप क्वालिटी विषय. आणि अशा इथं काहीतरी सापडण्याची पण शक्यता असते ज्यांना आपण करोडपती होऊ शकतोय. काय खोटा काय खराय? खोटा आहे. तिथं गुहा आदिवासींची आम्ही 2 जण गेलतो एकदा लांब तिकडे. हा इथं ते पांडुदरी गुहा आहे ना, सांगा ते जरा. पांडुदारा लेणे इकडे आहेत. आणि आम्ही असंच कनी चालत हुडकत लय लांब 4-5 किलोमीटर चालत गेलतो तिकडे. हा आणि आम्हाला आदिवासींची गुहा सापडलेली. हिडन जेम तुम्ही म्हणू शकता या गोष्टीला. बरोबर. म्हणजे किती वर्ष झाले असतील त्याला? किती वर्ष झाले असतील? 1 वर्ष झाला. 1 वर्ष झालं आम्ही जाऊन. तर आम्हाला घावलं होतं. शेवटी आम्ही चाललेलो म्हणजे घावना म्हणून, पण येता येताच घावलं. पण लय क्वालिटी लोकेशन आहे. इथनच पुढे आहे. किती किलोमीटर असेल इथनं? 2 किलोमीटर 2 ते 3 किलोमीटर असणार आहे. क्वालिटी विषय आहे तिकडे. म्हणजे त्याचा एक तुमचा व्हिडिओ होऊ शकतो जर तुम्ही व्हिडिओ शूट करायला असेल किंवा फोटो व्हिडिओ काढायला असेल किंवा तुम्हाला ते बघायचं असेल तर एकदा इथं नक्की विजिट करा. चला बस बास नाही अजून लय काय दाखवायचं आपल्या पब्लिकला. नाही तर म्हणतील की काय विषय आहे हो, काय विषय नाही हो, संपला की विषय आहे हो. विषय काय झाला माहितीये काय? हे जे तुम्हाला मागं धुकं दिसायला पहिला ही धुकं इथं होती, ती तिथनं करत आता पूर्ण इथं पर्यंत धुक्याला. म्हणजे हे सगळे धुक्याची चादर पसरणार आहे आता एक 5-10 मिनिटांमध्ये लगेच. तर जादू बघणार आहे का तुम्ही? तर ह्यात पण एक जादू आहे. कारण पहिला मगाशी तिथं होतं धुकं आणि आता इथं आल्यात. तर ही पुढं सरकत चालल्यात सगळी धुकं. आम्हाला वाटलं नव्हतं की धुकं एवढी प्रॉपर येतील, पण सगळं पूर्ण धुक्याचं सगळं विषय झाला इथं. तर खरंच खूप क्वालिटी वाटायला इथं. कारण ही फुलं बघून असं वाटले की इथंच थांबूया का असं वाटायला आले. तर पुढं काय दिसन झाले, सगळं इकडं तिकडं बघितलं, तिकडं नुसता धुकं दिसाल्या. हा जो तुम्हाला आवाज यालाय तो विमानाचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाता व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला.